अशा प्रकारे या सामन्याची क्रिकेट चाहते अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत। या क्रिकेट फीवरचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांनी नागपूरमधून। आजच्या सेमीफायनल मॅचची सर्व नागपूरकर आणि क्रिकेट फॅन्स वाट बघतायत। आजच्या मॅचमध्ये काय निकाल लागेल आणि टीम इंडिया कशी फायनलमध्ये पोहोचेल ह्याची सगळ्या क्रिकेट फॅन्सला वाट आहे। आपल्यासोबत काही क्रिकेट फॅन्स आहेत, स्वतः क्रिकेट प्लेयर्स देखील आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया। आजची मॅच म्हणजे क्रिस गेल वर्सेस विराट कोहली अशी बघितली जाते। या दोघांमध्ये कोण जिंकेल आणि एकूण दोघांचा परफॉर्मन्स बघितला तर आजच्या मॅचबद्दल काय वाटतं? मला तर वाटते विराटच जिंकेल। गेल आणि विराटचं कंपॅरिझन मध्ये विराट हा गेम फिनिशर आहे, पण गेल गेम फिनिशर नाही आहे, तो लॉंग स्कोरर आहे, मोठे शॉट्स मारतो। पण काही इंडियाच्या अगेन्स्ट त्याचं जर आपण हे बघितलेलं आहे, स्टॅट्स बघितलं तर त्याचं काही इतकं चांगलं नाही राहिलं। स्टार्टिंगच्या 1-2 ओव्हरमध्ये अश्विनच त्याची विकेट घेऊन घेतात। आपण जसं IPL मध्ये बघितलेलं आहे तर कधी गेल CSKच्या समोर उभं नाही राहिलेलं आहे, तसंच टीम इंडियाच्या समोर आपला वेस्ट इंडिज समोर उभीच नाही राहिलेली आहे। आणि गेलची गोष्ट झाली विराटच्या समोर तर विराट हा खूप 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 चांगला आहे गेलपेक्षा। या पूर्ण टुर्नामेंटचा विचार केला तर इंडियन बॉलिंग चांगली राहिली आहे, पण आजच्या मॅचमध्ये कोण सगळ्यात जास्त प्रभावी बॉलिंग टाकेल असं वाटतं? जसं आपण पाहिलं फर्स्ट सेमीफायनलमध्ये की इंग्लंडनी 10 ओव्हरमध्ये न्यूझीलंडचे 90-100 रन होते, पण त्याच्यानंतर जी इंग्लंडनी डेथ बॉलिंग टाकली, यॉर्कर्स टाकले, त्यामुळे इंग्लंड मला वाटतं जिंकली। तर आज इंडियाने पण मला तेच करायला पाहिजे, कारण की न्यू बॉलनी थोडे रन जातील, वानखेडेची विकेट चांगली असते, पण ज्याप्रमाणे बुमरा आणि नेहरांनी जी बॉलिंग टाकायला पाहिजे डेथमध्ये, तर मला वाटतं क्रुशियल आहे बॉलिंगच जिंकवेल। एका ओव्हरमध्ये 6 छक्के मारणारा युवराज सिंग आज टीममध्ये नसेल, इंजोर्ड झालाय तो, किती ह्याचा परिणाम टीमवर होईल आणि त्याचा रिप्लेसमेंट म्हणून कोणाकडे बघता येईल? याच्या युवराज सिंग टीम मध्ये नाही आहे, त्याच्यामुळे खूप फॅन्सला नाराजगी आहे आणि त्याच्या जागी मनीष पांडे आला आहे, पण आणि अजिंक्य रहाणे पण आहे। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज असे जरी मॅच असेल तरी हा खरा सामना क्रिस गेल विरुद्ध विराट कोहली असाच असेल आणि याच्यामध्ये विराट कोहली अर्थात टीम इंडिया जिंकेल याबद्दल कुठलीही शंका नागपूरच्या क्रिकेट फॅन्सला नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तकसह अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।